नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. तर इकडे सोफा कवर आणला होता, मिशोवरून घेतलेला आहे आणि यामध्ये अगोदरचा तुम्हाला माहिती आहे इकडचा आहे आणि नवीन घेतलेला हा. तर 6चा सेट घेतला होता. मिस्टरांना वाटलं सगळं ऑल सेट मिळेल, तर 3 आणि 3 6 आले म्हणून बघा पाठीमागे असं लावलेलं आहे 3 आणि 3 6 आणि मी असा लुक केलेला आहे. आज हळदी कुंकू आहे जय भवानी पतसंस्थेचं आमच्या गावातील आणि त्यासाठीच मी तयार होऊन बाहेर आले आणि मुलाला हाका पण मारत होते कारण तो सोडणार होता मला तिथे नेऊन. आमच्या इथे लक्ष्मीनारायण हॉल आहे, तो लग्नाचा आहे मोठा हॉल. तिथे हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता. तर इथे बघा नगराध्यक्षा ज्या काही झाल्यात त्यांची एंट्री झालेली आहे म्हणून आम्ही मागेच थांबलो. त्या गेल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ आम्ही गेलो आत आणि जेव्हा त्या आल्या तेव्हाच आम्ही गेलो. बरोबर असं 2-3 कार्यक्रमात असंच झालं. नगराध्यक्षा ज्या वेळेला येतात तेव्हाच मी गेलेले आहे, असं 2-3दा झालेलं आहे. तर हा आता आज लास्टचा होता कारण उद्या हे रथसप्तमी, आज शेवटचा कार्यक्रम. रथसप्तमी दिवशी तर काय कोण घेत नाही, त्यामुळे बरेच ह्या वर्षी सगळे कार्यक्रम मी अटेंड केलेले आहेत. बाजारचा असो किंवा आमचं पाहुण्यांच्या घरी असो. तर बघा हॉल कसा खचाखच भरलेला आहे, सगळा महिला वर्ग आहे कारण महिला संस्था आहे. पतसंस्था जी काय आहे महिला शाखेची असल्यामुळे सगळ्या महिला आलेल्या आहेत. यांचे सभासदत्व त्या पतसंस्थेत असल्यामुळे सगळ्यांनी अटेंड केलेलं आहे. कोणी हा कार्यक्रम चुकवत नाही बराच. आणि जो काय कल्याणी सखी मंच म्हणून जो काय आहे त्याचा तर भरपूर मोठा कार्यक्रम होता, एकच तेवढा मिस झाला आहे ह्या वेळेला. नाहीतर बाजारचा पतसंस्थेचा मी सगळा केला. आणि तो कार्यक्रम करून झाला मुलगाला जर आईस्क्रीम फालुदा काहीतर खायचं होतं म्हणून आम्ही आईस्क्रीम पार्लरमध्ये आलो. आणि हा मँगो मस्तानी ऑर्डर केला, एक बटरस्कॉच आणि मी सिम्पलमधली केल्या. आणि दोघेजण आम्ही घेतलेला आहे. मिस्टर यायला लागले आहेत मागून, तुम्ही ऑर्डर करा मी येतोच असं सांगितलं. आणि ते झाल्यानंतर काय केलं, आम्ही घरी आलो लगेच. आणि आल्याला उजेड आहे तोपर्यंत का म्हटलं स्वयंपाक पण करून घेऊया कारण कंटाळा येतोय. असं बाहेरचं कार्यक्रम केलं की मला अजिबात कसलंच काय काम करू वाटत नाही. म्हटलं आल्याला पहिल्यांदा सगळंच स्वयंपाक करून टाकूया, नंतरच विश्रांती घेत बसूया म्हटलं. तर सकाळी मेथीची भाजी केली होती. आता चाललं होतं माझं काही आता करूया असं चालले, बघूया कोणता पदार्थ करायचा किंवा कोणती भाजी करायची असं चाललं होतं. सोबतच माझा भातसुद्धा झालेला आहे, कणिक पण मळून ठेवल्या. आणि मिस्टर काय केले, त्यांचं एक कॉलेजवर काम होतं म्हणून तिकडे गेले होते कुणाच्या तर गाडीवरून. आणि तिथे काय झालं, आमची ड्युटी राहू दे म्हणा लागले मिस्टरांना, तुमची ड्युटी मी करतो. मग ते आले आमच्याबरोबर ह्याच्यामध्ये मार्केटमध्ये. आणि थोडंफार भाजीपालासुद्धा त्यांनी येता येता घेऊन आले होते. आणि मग आम्ही दोघांनी काय केलं, गाडीवरून तो भाजीपाला घरी घेऊन आलो आणि मिस्टर दुसऱ्या मित्रांच्या गाडीवरून नंतर आले. कारण शनिवार पण होता, म्हणा लागले मारुतीला अनसे गावात गेले तर जाऊन येतो, परत ये जा होते कारण घर पण गावातून आमचं भरपूर लांब आहे आणि कुठं रात्रीचं जावं आणि गाडी काढा म्हणायला लागले. आणि वेळ पण झालेला 8 ॲटलिस्ट त्यांना यायला वाजले होते. परत येऊन जेवून परत जायचं किंवा न जेवतासुद्धा एक एकदा जातात. आणि मारुतीला नमस्कार केल्यानंतरच ते काय करतात, उपवास सोडतात. म्हणून मी काय केलं, आल्याला काय स्वयंपाकालाच घालूया म्हटलं की जेणेकरून ते पण लवकर जेवतील कारण औषधं आहेत, गोळ्या आहेत, त्यांनासुद्धा वेळेत सगळं करून देणं गरजेचं होतं. बघा पाणी होतं त्यामध्ये आणि हे झालं एकदम गॅसवरती जाळच लागला, असं 2 वेळेला झाले. फायरच झाला म्हणायचं म्हटलं. आणि बघू शकता इकडे मी भाजीला सुद्धा हे भाजीसुद्धा करायला घेतलेली आहे. आणि सोबत मुलाला पण आता छोटा मुलगा तर घरीच होता, त्याने दिवाबत्ती वगैरे कर म्हटलं कारण लेट झालं की लगेचच अंधार पडतोय. आणि इकडे मी आमटीसुद्धा करायला घेतल्या. म्हणजे मोठ्या पातेल्यामध्ये डाळ शिजवली होती आणि त्याच्यातच काय केलं, मी डाळ शिजवून घेतली आणि इकडे काय केले, ह्या भांड्यामध्ये फोडणी घातली आणि ती त्यामध्ये घालायला गेले. आणि त्या भांड्यात थोडंसं पाण्याचा अंश असल्यामुळे आपलं हे झालं. तसं काळजीपूर्वकच करणं गरजेचं आहे, असं गंमत म्हणून वाटलं मला, पण गंमतीचं चांगलंच येऊ शकतं. असं कधी कोणी करू नये, पाण्यामध्ये फोडणी घालू नये
ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सोबतच म्हटलं चपाती आता आता तर काय आमटी झाली, चपाती करूया आणि लास्टला भाजी करूया असं म्हणा लागले मी. तर चला माझं थोडं थोडं स्वयंपाकाचं पण होत आहे. आणि आज काय झालं, मी म्हटलं आज कॅन्सल करूया कार्यक्रम. मी काय मिस्टरांना सांगितलं पण नव्हतं. आणि हे काय झालं होतं, त्या हळदी कुंकाची जी काय आमंत्रण पत्रिका असते किंवा निमंत्रण पत्रिका असते, त्याची ऑर्डर माझ्याकडेच होती. आणि आदल्या दिवशी अचानक सांगितलं असं असं बनवून द्या. आणि एक कार्यक्रम त्यामुळेच मी मिस केला, कल्याणी सखी मंचचा. बजारचा तेवढा करून आले आणि त्यानंतर ॲटलीस्ट 1 तास तरी लागतो त्यांना व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये. आणि साहेबच आहेत ते ब्रँडचे, त्यांनीच ऑर्डर दिली होती. म्हणाले निमंत्रण पत्रिका मला व्हिडिओ फॉर्मॅटमध्येच मॅडम पाहिजे आणि मला लगेचच बनवून द्या. म्हणून मी करून आले आणि लगेच 1 तासात तर बनवून त्यांना दिली आणि खुशच झाले. त्यांना कसं आहे, या क्षेत्रामध्ये क्रिएटिव्हिटी फार महत्त्वाची आहे. ग्राफिक डिझायनिंग किंवा व्हिडिओ मेकिंगमध्ये जर आपल्याकडे डोकं असेल किंवा व्यवस्थित क्रिएटिव्हिटी आणि त्यातलं थोडंफार नॉलेज असेल, तर आपण छान पद्धतीने पुढच्या व्यक्तीला त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आपण डिझाईन्स किंवा व्हिडिओ बनवून देऊ शकतो. आणि कसं 2-2.5 वर्ष झालं मी नेहमीच ते काम करते. वेगवेगळ्या क्लायंटवरती काम आत्तापर्यंत केलेलं आहे. 200पेक्षा जास्त डिझाईन्स मी तयार केलेले असल्यामुळे मला भरपूर आता त्या क्षेत्रातला अनुभव पण आलेला आहे. आणि सोबतच आपली WhatsAppमध्ये बॅचसुद्धा मी चालू केले आहे. ज्यांना ज्यांना शिकायचं आहे ते शिकतील ॲटलिस्ट म्हणून. आणि त्यांना मी रोज 1 तास तरी शिकवते, की अशा-अशा पद्धतीने डिझाईन्स बनवायचे असतात. कारण मला पण माझं कसं B.Ed आणि D.Ed झाल्यामुळं शिक्षक म्हणजे जे काही शिक्षकाचे गुण आहेत, ते कुठेतरी आत रुजलेले आहेत. कारण 2-2.5 वर्षाचा तो कालावधी असतो आपला B.Ed, D.Edचा. आणि त्यामध्ये B.Ed 1 वर्ष आणि D.Ed माझं 2.5 वर्ष कंप्लीट झाल्यामुळे 3.5 वर्षाचं चांगलं शिक्षकाचे गुण रुजवलेले आहेत. त्यामुळे कुठंतरी ते डोकं वर काढतच होतं. म्हणून ॲटलीस्ट शिकूया, जे आपल्याला येतंय तेवढं तरी शिकूया असं होतं. आता मिस्टरांनी वाटाणे 1 किलो आणले होते, बाजारातून येत आहे. त्यामुळे थोडंसं मी काय केलं, त्यातलं थोडं निवडलं आणि हे बघा बकेट मिळाले त्यामध्ये वाण म्हणून. हे सुद्धा तुम्हाला दाखवूया म्हटलं. आणि सोबतच काय केलं, मला वाटण हवं होतं एक्स्ट्राचं. मी नेहमीच वाटण तयार करते. तीच माझी तयारी चालू होती. वाटाण्यासाठी हे मी वाटण बनवत होते. तर इकडे संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी मी छान अशी वाटाण्याची भाजी केली होती आणि चपाती आणि बेसिक भात आमटी आपली डाळीची नेहमीचीच बनवली होती. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.